मी अशोक के पगारिया, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ. माझे 43 वर्ष याच्यात गेलेले आहे. दैवयोगाने आजपर्यंत मी बऱ्याच ठिकाणी याच्या बाबतीत फिरलेलो आहे. माझं सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका, युरोप आणि अमेरिकेतसुद्धा याच्यावर लेक्चर झाले. माझे मारवाडी काही पिक्चरचे सुद्धा मुहूर्त आहेत, कारण माझं ज्योतिषात तसं नाव आहे. त्याचप्रमाणे वास्तूमध्ये माझं सिंगापूर आणि इंडियाच्या बऱ्याच ठिकाणी मी फिरलेलो आहे. तर मी प्रत्येक दिशाच्या बाबतीमध्ये जे बोलत असतो, जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशनने ऐकलं आणि त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये चेंजेस केले, आपल्याला फंटॅस्टिक फरक येईल. आग्नेय दिशेच्या बाबतीत आता आपण बोलूया. आग्नेय दिशा म्हणजे कोणची? आग्नेय दिशा पूर्व आणि दक्षिणेचा कोपरा. त्याला आग्नेय का म्हणतात? कारण ती अग्नीची कारक आहे. अग्नी म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरिंग, ॲटम, पेट्रोलियम प्रोडक्ट, केमिकल, मेडिसिन, हॉटेलिंग सगळं अग्नीलाच असतं. समजून घ्या. जर अग्नीला तुमचा किचन नसेल आणि तो जर इतर दिशाला असेल, जसं नैऋत्येला असेल किंवा ईशान्येला असेल, तर 100% किचनमध्ये जी आपण जेवण करतो किंवा ज्याची टेस्ट पाहिजे ती जरी सुगरण असेल ती टेस्ट येणार नाही. म्हणून अग्नीला जर किचन असेल आणि त्याचं तोंड कुकचं किंवा बनवण्याचं जर पूर्वेला असेल, 1000% तिथलं स्वयंपाक छान होत असतो. त्याचप्रमाणे आग्नेय ही दिशा जशी अग्नीची आहे तशी त्याचा कलर पण लाल आहे. त्यामुळं तिथं ते कॅश लिक्विडिटीची पण जागा आहे. म्हणून तिथं जर तुमचा काळा कलर असेल, निळा कलर असेल, अगदी त्याच्या अपोज असेल, तुमची कॅश लिक्विडिटी येणार नाही किंवा कॅश लिक्विडिटी उभा राहणार नाही. तुमच्या उधाऱ्या तिथं अटकतील. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आग्नेय साईडला जनरली ज्यावेळा तुम्ही आग्नेय साईडची म्हणजे किचन बनवत असाल त्यावेळा त्याचा कलर रेड म्हणजे लाल करायचा प्रयत्न करा. तिथं देवाचं स्थान नका करू, परंतु कलर कॉम्बिनेशन त्याप्रमाणे करा. त्या आग्नेयला जर समजून घ्या संडास असेल तर काय होईल, म्हणजे ज्याला आपण लॅट्रिन म्हणू, तर लॅट्रिन असेल तर त्या ठिकाणी तिथून घाण सगळी खाली जाते. तर जर आग्नेयला लॅट्रिन असेल किंवा बाथरूम असेल, मी बऱ्याच लोकांना असं बघितलं आहे त्यांचे इंटेस्टायनल प्रॉब्लेम्स येतात, कधी स्तनाचे कॅन्सर बघितलेलं आहे. कारण आपला अग्नी सगळा जो होतो तो पोटा जठराच्या खालीच होत असतो. त्यामुळं त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स येतात. म्हणून आग्नेयला जनरली संडास नको, बाथरूम नको, तिथं धुण्या भांड्याची जागा नसावी. जर समजून घ्या एखाद्याची तिथं पाण्याची जागा आहे, बाहेर एखादा त्या ठिकाणी त्यांनी कुंड केला आहे किंवा पाण्याचा हौद केला आहे आणि बाहेर नंतर आपल्या वर्करसाठी काही संडास बाथरूम केले, 1000% त्यांच्या घरात डॉक्टर कंटिन्यूस येतात आणि ते पोटासाठी किंवा कधी स्त्रियांचे जे काही आजार असतात, लेडीजचे आजार, ते त्या घरात असतातच असं मी बघितलेलं आहे. जनरली आग्नेय कट असेल तर चालेल, आग्नेय पण वाढलेली नसावी. आग्नेयचा कॉर्नर बाहेर गेलेला नसावा. आग्नेय कट असला तर चालतो, आग्नेयच्या ठिकाणी पाणी नसावं. जर तुमची गॅसची टाकी तिथे असेल, आग्नेयला तुमचं स्वयंपाकघर असेल, आग्नेयला त्या बाईचा चेहरा असेल, तर मग तुम्हाला हे काही प्रॉब्लेम्स येत नसतात. आता बऱ्याच मोठ्या सिटीमध्ये घराचे प्रॉब्लेम्स असतात, घर छोटं असतात, तर त्यांचा तो जो कॉर्नर असतो ते कन्वर्ट करतात धुण्या भांड्यासाठी. अरे धुणं भांडं करणं म्हणजे तुम्ही आग्नेयमध्ये पाणी टाकणं. त्या कारणाने काय होतं की त्या घरामध्ये त्या गोष्टी ज्या होतात म्हणजे त्यांचे जे आजारपण असतात ते जनरली पोटाशी संबंधित वाढतात. परंतु आता तूप खाल्लं की रूप येत नसतं. त्यामुळं आता तुम्ही म्हणा की आम्ही घर घेतलं आणि कुठं काही नाही, तर कोणत्याही परिस्थितीत हे जे प्रकार होतात त्याला सुरुवात व्हायला म्हणजे आउटपुट यायला 1.5 ते 2 वर्ष लागतात. परंतु सुरुवात व्हायला 40 दिवसानंतरच ते चालू होतात. म्हणजे सपोज तुम्ही ते आग्नेय साईडला किचन नाही आहे तुमचा, तिथं जर काही पाण्याचा हौद किंवा काही असेल, तुम्हाला 40 दिवसापर्यंत काही वाटणार नाही. पण 40 दिवसानंतर मग तुमचे पोटाचे काही गॅसेसचे प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होईल, ॲसिडिटी वाढायला सुरुवात होईल. मग ते कन्व्हर्शन होत मग त्याचं जे येऊस्तर म्हणजे डॉक्टरी खर्च येण्याची पोझिशन ते 1.5-2 वर्षानंतर असतेच असते. आग्नेयला कोणी देवघर करतात. अरे आग्नेय म्हणजे काय? आग देणारी दिशा. तिथे देवघर करलं काय होईल? मग ते तुम्हाला देवाविषयी भीती उत्पन्न होईल. मग तुम्ही नाही त्या ठिकाणी देवासाठी जाल. देवाची जी दिशा असते ती ईशान्य असते. म्हणून आग्नेयला देवस्थान कधीच करू नये. समजून घ्या. कधी कोणी कॅश बॉक्स ठेवतो. अरे आग्नेयला कॅश बॉक्स कसं ठेवणार हो? आग्नेय म्हणजे आग.
कॅश जर तिथं ठेवली तर ते आगच लागणार, दुसरा शब्दच नाही. आता आग लागणार म्हणजे काय, डायरेक्ट आग नसणं म्हणजे आपल्याकडे इन्कम झाला की त्यावेळेस त्याचे आउटपुट किंवा आउटगोईंग असते. म्हणून आग्नेयीला कॅश बॉक्स जनरली तुम्ही ठेवू नका. आता त्या ठिकाणी कधी कधी लोक झोपतात. अरे झोपतात म्हणजे कोण, म्हातारे कोतारे झोपू किंवा जे जोडी असते वैवाहिक जीवन, हे कधी आग्नेयीला झोपू नये. कारण आग्नेयीला BP वाढलेला बघितला, आग्नेयीला हार्ट अटॅक मी बघितलेले, आग्नेयीला मेंटल टेन्शन वाढतात. आणि बऱ्याच ठिकाणी मी असं बघितलं, आग्नेयीच्या रूममध्ये जर तुमचा बेडरूम असेल आणि तुम्ही जर वैवाहिक जीवन तिथं घेत असाल, तिथं गेले की त्यांचे भांडणं चालू होतात. विषय कोणता असतो त्यांना विचारते म्हणतात विषय काहीच नसतो, पण भांडणं आमचे आहेतच त्या ठिकाणी. त्यामुळं मी कृपया तुम्हाला सांगेल की आग्नेयीला जो मुलगा असतो त्याच्यासाठी आग्नेय दिशा चांगली, कारण मुलाला पॉवर यायला पाहिजे. आग्नेय ही पॉवर देणारी दिशा आहे. मग मुलाला राग यायला पाहिजे, आग्नेयीला ती दिशा आहे. म्हणून मुलाचा रूम आहे, मुलीचा देऊ नये. कारण मुलगी जर गरम मिजाजची झाली, परत नेहमी भांडखोर झाली, मग आपलं नाव काढेल. म्हणून अनमॅरिड मुलांसाठी आग्नेयचा रूम दिला जातो. जे वैवाहिक जीवन घेतात, ज्यांना वैवाहिक जीवनाच्या ॲडजस्टमेंट असतात, त्या लोकांनी कृपया आग्नेयीला कोणत्याही परिस्थितीमध्ये बेडरूम करू नये. आता बऱ्याच ठिकाणी काय असतं, अहो सर आमच्या आग्नेयीला तर काही नाही. परंतु आग्नेय कोणाला म्हणतात, जेव्हा टोटल लेंग त्याच्या 1/3 जो कॉर्नर येतो, समजा 45/30 प्लॉट असेल आणि ते आग्नेयच्या साईडने 15/10, हा जो 15/10चा जो पार्ट असतो त्याला आपण आग्नेय म्हणून. त्या पार्टमध्ये चुकून संडास येऊ नये, बाथरूम येऊ नये, त्याचप्रमाणे तिथं खड्डा येऊ नये पाण्याचा, तिथून पाणी खाली जाऊ नये. तर नंतर तुम्हाला प्रॉब्लेम्स ब्लड सर्क्युलेशनच्या हिशोबाने होतात. आणि जर तिथं झोपले तर हार्ट अटॅकपर्यंत त्याच्या कंडिशन असतात. आणि तिथले लोक थोडे तापट डोक्याचेच असतात. म्हणून आग्नेय ही दिशा फक्त किचनसाठी आहे. आणि आग्नेय ही कॅश लिक्विडिटीची पण दिशा आहे. तर आता स्वयंपाकघरामध्ये सुद्धा आपल्याला बेसिन द्यावं लागतं. तर बेसिन हे आग्नेयला देऊ नये, ते नॉर्थ ईस्ट साईडच्या साईडला द्यावे, म्हणजे ईशान्य दिशेला त्या रूममधले द्यावे. कारण तिथं फक्त हातपाय धुतले जात नसतात, तिथं फक्त ते याचे जे भांडे असतात स्वयंपाकाचे तेवढेच धुतले जातात. म्हणजे ते खरगटे भांडे नसतात, ते स्वयंपाक करण्याचे भांडे असतात. म्हणून आग्नेयला बिलकुल बेसिन ठेवू नये असं पण नाही आहे, ते ठेवावं परंतु ईशान्येने ठेवा. आणि जे मायक्रोव्हन वगैरे असेल, गॅसच्या टाक्या असतील, परत गॅसचा ओटा, तो सगळा आग्नेयला असावा. तर त्या हिशोबाने त्या घरातली खाण्याची पोझिशन, पोटाची पोझिशन आणि डायजेशनची पोझिशन कधी त्याला त्रास होताना मी बघितलेले नाही. आग्नेय दिशेला जनरली कम्पॅरेटिव्ह दक्षिणेच्यापेक्षा उंच हाईट नसावी. जर आग्नेयला हाईट असेल, नैऋत्य डाऊन असेल, तर त्या प्रॉपर्टीमध्ये तिथली बाई ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असते. तिच्या हातामध्ये कोणत्याही परिस्थितीत थोडासा स्वभाव गरम मिजाजचा असतो आणि त्याच्या हातात साईन अथॉरिटीसुद्धा असते. म्हणून जर आग्नेयची हाईट नैऋत्यपेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी जनरली मी असं बघितलं, ते माणसाचं कधी कधी आयुष्य कमी असतं आणि बायाचं आयुष्य जास्त असतं. म्हणून आग्नेय दिशेलाही एवढंच महत्त्व आहे जेवढं इतर दिशेला आहे. तर आजचा आपण विषय इथंच समाप्त करू आग्नेयच्या बाबतीत. वापस मी जेव्हा बोलला तेव्हा परत आपण दुसऱ्या दिशेवर बोलू. जर माझं एवढं सगळं म्हणणं पटलं असेल, ऐकलं, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण हे मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही पहिल्यांदा अभ्यास करा. मी सांगितलेल्या गोष्टी आपल्या मित्रपरिवाराच्या घरात आहेत का त्या बघा. त्याचे आउटपुट जर तुम्हाला करेक्ट वाटले तर माझं म्हणणं करेक्टच आहे असं मी पण म्हणेल. आणि मला भरपूर अनुभव आहेत, म्हणून त्या हिशोबाने मी तुम्हाला त्या हिशोबाने गायडन्ससुद्धा करू शकेल. एवढंच मी आज बोलू शकतो.